कालपासून जे मुंबईमध्ये पावसाचा थैमान सुरू आहे त्यामध्ये महानगरपालिका, सरकार आणि पोलीस आणि रेल्वे सर्वांनी मिळून अतिशय चांगली रीतीने सर्व परिस्थितीचा सामना केलेला आहे। आज सकाळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबचे सांगण्याप्रमाणे आम्ही इथे वॉर रूम जे कार्यरत आहे तिथे आलो। आता वॉर रूम मध्ये आपण बघू शकता की सर्व स्थिती नियंत्रणामध्ये आहे, सर्व अधिकारी जागावर आहे, पोलीसचे अधिकारी पण आहे, महानगरपालिकाचे आहे, पण रेल्वे पण आहे। साधारणतः एकाच अपवाद सोडला तर रेल्वे पण सर्व ठिकाणी सुरू आहे। जास्त यावेळी ते आपले म्युनिसिपल कमिशनर आणि पोलीस कमिशनर यावर सांगतील। गेल्या 48 तासापासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे। रेड अलर्ट देखील जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्याचा विचार करून आपण काल सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था यांना सुट्टी जाहीर केली होती। आज शासनाशी सल्लामसलत करून आपण सर्व शासकीय कार्यालय, निम कार्यालय, निमशासकीय कार्यालय यांना देखील सुट्टी जाहीर केलेली आहे आणि खासगी कार्यालयातल्या लोकांना देखील आवाहन केलेलं आहे की शक्यतो वर्क फ्रॉम होम करावं आणि कार्यालयामध्ये येऊ नये, जेणेकरून वाहतुकीवरचा ताण कमी होईल। NDRF हे मिठीच्या रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी आणि अन्य ठिकाणी कार्यरत आहे। आतापर्यंत 5 तुकड्या NDRFच्या त्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या। कालपासून चालू असलेल्या पावसाची स्थिती बघून मुंबई पोलिसांनी बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर सर्व एजन्सीशी संपर्क साधून व्यवस्थित बंदोबस्त लावलेला होता। त्यामुळे सामान्यांना थोडीफार अडचण झाली, पण ते व्यवस्थितपणे बंदोबस्त असल्यामुळे त्यांना वेळेच्या आत आपण रोड डायव्हर्ट करून आणि इव्हॅक्युएट करून योग्य ठिकाणी पोहोचवलं आणि विशेषकर लहान मुलं वगैरे जे सकाळी होते अडचणीत सापडलेले त्यांना व्यवस्थित घरपोच केलं। जसं आयुक्त साहेबांनी सांगितलं, सर्व शाळेत आणि शासकीय कार्यालयात सुट्टी डिक्लेअर करण्यात आलेली आहे। त्यामुळे आज सकाळपासून वाहतूक वर ताण फारच कमी आहे। तरीही ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही रोड डायव्हर्ट करून इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवण्यासाठी सर्व व्यवस्था केलेली आहे आणि कुठलाही याच्यामध्ये इमर्जन्सी सर्व्हिसेसवर असर पडलेला नाही। पुढच्या येणाऱ्या काळात आता मिठी नदीच्या काठीत राहणारे जे लोक आहेत त्यांना इव्हॅक्युएशनचे प्रोसेस चालू आहे। त्याच्यामध्ये सर्व यंत्रणा मिळून काम करत आहे आणि कुठलाही याच्यासाठी आम्ही आमचे पोलीस कंट्रोल रूम आणि महानगरपालिका जे कंट्रोल रूम आहे त्याच्यावर सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे। कुठल्याही नागरिकांनी काही जर विचार केला, पूछ केली तर त्यांच्याकडे घरपोच आम्ही तिथपर्यंत माहिती पुरवण्यापासून ते काही वस्तू पुरवण्याचं काम ते पण चालू आहे पोलिसांच्या मार्फतीने। मला 100% खात्री आहे की या आमचा प्रयास आहे पुढच्या 12 तास असाच कायम राहणार आहे। रात्री पण आम्ही एस्केलेटन बंदोबस्त ठेवणार आहे, यामुळे कुठलाही इमर्जन्सी सर्व्हिसेसवर अडचण होणार नाही। सर, काही विभाग बंद करण्यात आलेले आहेत, म्हणजे काही रस्ते किंवा महामार्ग काही बंदोबस्त ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी एक जंक्शन अगोदर डायव्हर्ट करून इंटरनल रोड्स करून त्यांना ते पुढच्या गंतव्यस्थानपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठलाही तुम्हाला जर इथून कुठेही जायचं असेल तर पर्यायी व्यवस्था उपलब्ध आहे। ट्रॅफिक पोलिसांशी संपर्क साधा किंवा मुंबई पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क साधला, वाहतूक पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क साधला तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यात येईल।